दुखापत देखील नक्कीच होते. त्यानंतर आपले उत्कृष्ट कॉमेंटेटर एक प्रोफेशनली कॉमेंट्री करतात, त्यांचं देखील आगमन झालंय. मला वाटतं ब्रेक टाइम झालं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा वापसी झाली. सामना थोडा वेळ थांबवायचा आहे, त्यांचा अतिरिक्त खेळाडू अजून इथे आलेला नाही आहे. लवकर यायचं आहे, मॅच चालू झालेली आहे ऑलरेडी. चला सुरुवात करायची आहे. नेटच्या लाईन मध्ये लावायची आहे. हॅलो, थँक्यू सो मच किनीजी. नवोदित समालोचक आणि नवोदित समालोचकाला इथे मात्र संधी दिली गेली आहे. GPLचं हेच तर वैशिष्ट्य राहिलं आहे, लोकल हंट, लोकल टॅलेंट हंट आहे ही स्पर्धा. खरं तर या गोरई परिसरामध्ये खूप चांगले चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या हक्काचं प्लॅटफॉर्म, आपला हक्काचं प्लॅटफॉर्म म्हणून GPLकडे पाहिलं जातं. आणि यावर्षी देखील आपण पाहतो की काही नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धेच्या माध्यमातून. काही उदयोन्मुख खेळाडू आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि काही उदयोन्मुख आता समालोचक देखील आम्हाला पाहायला मिळतात. याबद्दल नक्कीच GPLच्या संपूर्ण टीमचा आभार व्यक्त करावा लागेल. खरं तर या स्पर्धेला पार पाडत असताना खूप टॅलेंटेड अनुभवी चेहरे आहेत जे मात्र या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन करतात, ज्याच्यामध्ये बाबा थवल यांना विसरून चालणार नाही आहे, स्वराजला विसरून चालणार नाही आहे, ज्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट अगदी जवळून अनुभवलंय, खेळलंय, एन्जॉय केलंय. अशी मंडळी आयोजक कमिटीच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यामुळेच की काय पाहतोय आपण मित्रांनो की या स्पर्धेला ना एक विशेष रूप पाहायला मिळालंय. तर गोराई प्रीमियर लीग सीझन 2 2026 तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप जनतेचं, खेळाडू वर्गांचं आणि पाहुणे मंडळींचं सर्वांचंच करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि सर्वांनी घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतो की आजच्या दिवसातला दुसरा सामना तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय गोराईची आई आणि दुसरीकडे पाहतोय टीम आहे AP चॅलेंजर्स. दोन टीम पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय की 4 धावा अंकित केल्या गेल्यात. एक फलंदाज बाद झालाय. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. AP चॅलेंजर्स वर्सेस गोराईची आई 11 चालू सामना. आणि कॉल दिला होता गोराईची आई 11 संघाच्या संघनायकाने बॉलसाठीचा, परंतु बॅट आला. आणि या स्पर्धेमध्ये नियम थोडेसे वेगळे आहेत. जो टॉस तुमच्या समोर येणार आहे त्याच्यावरती बॅट आणि बॉल लिहिले गेले. तुम्ही जो कॉल द्याल आणि तो जर का कॉल नाही पडला आणि त्याच्या विरुद्ध जर काय पडलं तर मात्र त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. काहीसं नौखं रूप, काहीसं वेगळेपणा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काहीतरी इनोव्हेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं स्वागत नक्कीच सर्व खेळाडूंनी केलंय. ही कमालीची गोष्ट आहे. मागील 2-4 वर्षांमध्ये खरं तर थोडंसं वेगळेपण या स्पर्धेला दिलं गेलं टॉसच्या माध्यमातून. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत मित्रांनो. 8 संघाच्या माध्यमातून तब्बल 100 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, लिलाव प्रक्रियेमध्ये पाहायला मिळाले.
8 संघांमधील चाललेली क्रिकेटची स्पर्धा. गतवर्षी जर का सांगायचं म्हणलं तर आर्यन 11 संघाने प्रथम पारितोषिक टायटल जिंकलं होतं. यावर्षी तो संघ नाहीये काही वैयक्तिक कारणांमुळे, परंतु त्या गोड आठवणी अद्याप देखील डोळ्याच्या समोर आहे. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आवश्यकता असताना षटकार लगावला. त्याच्यानंतर आर्यन 11 संघाने जल्लोष साजरा केला. GPL सीझन 1चं टायटल आपल्या हातामध्ये ठेवलं. आणि यावर्षी जर का सांगायचं म्हणलं तो संघ नाहीये, ही थोडीशी जमेची बाजू नाहीये. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, लीडिंग एज घेतोय. चेंडू खाली, गोलंदाज स्वतः आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड. पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये होतोय कॅच कंप्लीट. विकेटचं होईल पतन. आज धाव फलकावरती अंकित केले गेले. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. सौरव अद्याप देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु बाद झालेला फलंदाज थोडासा नाखुश आहे. मनामध्ये असंख्य सारे प्रश्नांचं थैमान माजलंय, परंतु प्रश्नाचं उत्तर अद्याप देखील कोड्यामध्ये पडले. चांगली सुरुवात, देखणी सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कौतुक करावं लागेल AP चॅलेंजर संघाच्या गोलंदाजांचं. ज्या प्रकारे अपेक्षेप्रमाणे खेळ दाखवणं अपेक्षित होतं ना, तोच खेळ त्यांनी दाखवला. आणि विरुद्ध संघ अर्थातच गोराईची आई 11 यांना मात्र अक्षरशः हतबल केलं. मागील सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारची काहीशी सुरुवात मराठा वॉरियरने करून दाखवली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचा आपल्याला बोलबाला पाहायला मिळाला. स्पेशली सुशीलची ती गोलंदाजी अप्रतिम राहिली. आणि त्यानंतर मात्र मराठा वॉरियर संघाने धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या केला आणि पहिला विजय या स्पर्धेचा आपल्या नावावरती नोंदवला. त्याच्यामध्ये फलंदाज ऋषिकेशची काय भारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. 29 धावा वैयक्तिक त्याने आपल्या संघासाठी उभा केल्या होत्या. 53 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. 2 षटकार, 1 चौकार अद्याप देखील डोळ्याच्या समोर आहे. सुरुवात थोडीशी धडपडणारी होती, परंतु त्यानंतर महेश आणि ऋषिकेशने ज्या प्रकारे संघाला सावरलं ना, त्यामुळेच की काय मराठा वॉरियर संघाने पहिला विजय आपल्या नावावरती नोंदवला. क्षमा व्यक्त करा, TCC ने सामना जिंकलाय, कारण की त्यांनी धावसंख्येचा पाठलाग केलाय. मराठा वॉरियर मध्ये ऋषिकेशने पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती. थोडंसं करेक्शन करतो, क्षमा व्यक्त करतो. TCC ठरलाय पहिला संघ या स्पर्धेतला ज्याने विजेतेपद पटकावलंय. प्रत्येक टी शर्ट वरती TCCचा लोगो मला पाहायला मिळतोय. कदाचित ऑफिशियल स्पॉन्सर आहेत की काय या संपूर्ण स्पर्धेचे TCC. खरं तर डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या या सुंदर देखण्या जर्सीज प्रत्येक खेळाडूच्या शरीरावरती एक वेगळेपण देते. परंतु यावेळेस हलकासा ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला विरकवण्याचा प्रयत्न, चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा धाव फलकावरती. होतोय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आलेत त्या 15 धावा. 2 फलंदाज होत आहेत बाद आणि फलंदाज शंतनूला आता रूप वेगळं दाखवावं लागले. 1 षटकार शंतनूच्या बॅटिंग मधून आलाय. काय कॉन्फिडंट वाला तो स्ट्रोक होता. परिणामादाखल आपण पाहतो की धाव फलक खूप वेगाने पुढे सरसावलं आणि होतंय काय तर षटकार पाहायला मिळालाय. नवीन षटक, नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 धावा धाव फलकावरती आल्यात. प्रवीणजी शिरोडकर साहेब आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत, तर प्रवीणजी शिरोडकर साहेबांचं देखील आपण
मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. दिग्गज मंडळी आज लावली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा, आलेल्या प्रत्येक अतिथीचा इथे मात्र यथोचित मान सन्मान, आदर सत्कार मात्र केला जातोय. खूप चांगली गोष्ट, खूप चांगलं चित्र आज व्यासपीठावरती पाहायला मिळते. स्पर्धा आता फक्त स्पर्धेपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही आहेत, तर स्पर्धेच्या माध्यमातून दूरवर गेलेला मित्र, दूरवरती गेलेली पाहुणे मंडळी पुन्हा एकदा एकजूट झाली आहे आणि हेच काहीसं चित्र आज पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 17 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती. अनुज दळवी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक अनुजने काय कम्मालीचं हाताळलं होतं. अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की संघनायकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय अनुज यांच्यावरती. त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी अनुज पुन्हा एकदा दाखवतील का? वेग त्यांच्याकडे आहे, कन्सिस्टन्सी त्यांच्याकडे आहे, टप्प्यावरती ते सातत्याने मारा करतात, फलंदाजाला ओळखतात, पावलांचा परिपूर्ण वापर करत असतात ते आणि कोंडी करत असतात. आणि म्हणूनच की आपण पाहतोय की संघनायकाकडून पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय अनुज यांच्यावरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज शंतनू ज्यांच्या बॅटिंगमधून एक षटकार आलाय. भरपूर लांब मारला होता त्यांनी तो षटकार. 10x बॉल या स्पर्धेमध्ये वापरले गेलेत आणि 10x बॉलचं वजन सरासरी जर का सांगायचं म्हणलं ना 125-130 ग्राम हे वजन असतं आणि जेव्हा बॅटीच्या मिडल होतो ना तेव्हा भरपूर लांब जातो. अगदी हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर का ट्रॅव्हल करायचं म्हणलं ना तरी देखील ट्रॅव्हल करू शकतो. एवढा टणक बॉल 10x या स्पर्धेमध्ये वापरला गेलाय आणि सिमेंटची विकेट, चेंडू पडला रे पडला, वेगाने शूट होतो, फक्त तुम्हाला टायमिंग करणं आणि ते शंतनूने केलं होतं. परंतु काय कम्मालीची गोलंदाजी चालली, कौतुक करावं लागेल. अनुज अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये तो सातत्याने मारा करतोय. अगदी आपण पाहतोय की यॉर्कर लेनची तो गोलंदाजी करतोय. जसप्रीत बुमराह यांची आठवण तो करून देतोय. भुवनेश्वरने टाकलेला यादव यांच्या विरोधामधला तो यॉर्कर अगदी वैभव सूर्यवंशीला ज्या प्रकारे बोल्ड केलं होतं तो यॉर्कर डोळ्याच्या समोर येतो. लोअर फुटा चेंडू होता, यावेळेस मात्र आपण पाहतोय चॉप करतायत हलक्या हाताने. मिड विकेट, सॉरी माफ करा, पॉइंट मधून चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पळतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4-4-4. पाच बॉल झालेत आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की 23 धावा या अंकित केल्या गेलेत. सन्मानजनक स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कुठेतरी केला जातोय की काय असं म्हणावं लागेल. सिंगल डबल वरती फोकस केलं जाते, मोठे स्ट्रोक देखील खेळले जात आहेत, चुकांचा फायदा उचलला जातोय आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात AP चॅलेंजर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जास्तीचा काही योगदान देऊ शकला नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. हा फॉली चेंडू होता. मनगटाचा वापर खूप चांगला होतोय. मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगलची धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांचा होईल खेळ समाप्त आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 25 धावा या अंकित केल्या गेल्यात दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. तरफ रवाना हो चुके हैं लेकिन अभी भी यहां से 3 ओवर का खेल आना बाकी. खरं तर सांगायचं म्हणलं तर सीझन 2 गोराई प्रीमियर लीग आपण सर्वजण इथे एन्जॉय करतोय आणि रखरखता उन्हामध्ये देखील आपण पाहतो की काही लाडके क्रीडा रसिक अगदी मैदानावरती येऊन थांबलेत. जिथे झाडाच्या थंडगार सावलीमध्ये बसलेत. हातामध्ये शीतपेय, थंडगार पाण्याची बॉटल आहे. काहींनी ताक आणलंय, छास आणलाय, लस्सी आणली, कोल्ड्रिंक आणलेत. काही जण एनर्जेटिक ड्रिंक घेऊन बसलेत, काही जण देशी एनर्जेटिक ड्रिंक घेऊन बसलेत आणि सर्वजण GPL सीझन 2 चा इथे आनंद घेत आहेत. खरं तर सांगायचं म्हणलं तर गोराई प्रीमियर लीग जेव्हा अनाउन्समेंट होते त्यावेळेला मात्र तमाम गोराईमधील जे युवा वर्ग आहेत, जे खेळाडू वर्ग आहेत, यांच्या ना आनंदाचा एक वेगळाच पारा चढलेला असतो. कारण की प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची असते. सर्वजण नाव रजिस्टर करतात, ऑप्शन सोहळा होतो, त्याच्यानंतर चांगल्या खेळाडूंना इथे वाव मिळते.
ऑक्शन सेरेमनीमध्ये आपण पाहिलं की खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने खेळाडूंचं चयन केलं गेलं, बोली लागल्या, लिलाव झाला आणि त्याच्यानंतर बघा प्रत्येक 8ही संघ मालकांनी ना एकदम बॅलन्स आपली टीम बनवली. विजेता कोण, उपविजेता कोण या प्रश्नांचा उलगडा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु 8ही संघ कमालीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकीची ताकद बरोबरीची आहेत, प्रत्येकामध्ये गुणवत्ता बरोबरीची आहेत. परंतु जो 100% देणार ना तो टिकून राहणार, याच्यात शंकाच नाहीये. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तुकाराम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होते. 26 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ आमच्या समोर जुडले गेलेत. टिका स्पोर्ट्स कडून ऑफिशियल गुणलेखक म्हणून ते आम्हाला पाहायला मिळतात. किनी माझ्यासमोर जुडले गेलेत. टिका स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम आणि आमचे सर्व कॅमेरामन इथं ते काम बजावत आहेत. अगदी रखरखत्या उन्हामध्ये आपली जागा पकडून बसलेत, आपलं काम निभावत आहेत. हे डेडिकेशन, हे समर्पण खरंच मित्रांनो तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. उन्हाचा प्रचंड मारा, परंतु क्रिकेट खेळण्याची जिद्द आणि आवड ही मुंबईकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्याची लाईन होती, हलक्यातनं तटवण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू सरसावतोय. एक पेक्षा जास्त काही नाहीये. स्ट्राईक रोटेशन आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेशन वरती विश्वास दर्शवतात. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार, हे समीकरण इथं वापरलं जात आहे. आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की हळूहळू करून धावसंख्या आता वाढू लागली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे शांत असणारे फलंदाज आता डोकं वर करू लागलेत. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नकोय मित्रांनो, प्लीज तुम्हाला विनंती करतो. आम्ही समजू शकतो थोडासा त्रास तुम्हाला होतोय, परंतु कृपया करून सहकार्य करा. कारण की 25 मिनिटांचा अवधी, त्या 25 मिनिटांच्या अवधीमध्ये 5 षटक पूर्ण करायचे. नाही केले तर मात्र तुमच्यावरती शेवटच्या षटकामध्ये कारवाई होणार आहे, हे लक्षात राहू द्यात. आणि आमचे पंच आहेत ना अगदी कठोर पंच आहेत. आमचं मुख्य व्यासपीठ आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय की पाहुण्यांची रेलचेल, खेळाडू वर्गांचा उपस्थितपणा, आमच्या आयोजक कमिटी, त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग, सर्व काही गोष्टी आता पुन्हा एकदा डोळ्याच्या समोर आल्यात. गतवर्षीला ज्या प्रकारे आम्ही विराम दिला, अंकुश दिला, परंतु जो विराम दिला होता तो स्वल्प विराम होता. यावेळेस गुटनाट एक तमाशा देख, ऑन साइडला चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती प्रयत्न करतोय, पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. आमचे पंच विरलजी पहानिशा करतायत. चर्चा सत्र सुरू आहे, निर्णय अद्याप देखील येणं बाकी आहे. चेंडू नक्की लँड झालाय कुठे, चेंडूचं पिचिंग आहे तरी कुठे, झाड तिथे आहे, प्रेक्षक तिथे आहे, फुटपाथ जो तिथे आहे, ह्या सर्व गोष्टी आता इथे मॅटर करणार आहेत. पंचांचा इशारा अद्याप देखील पेंडिंग. हो यस, पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. मिळतील धावा. 6 षटकार. सौरभ भंडारी यांच्या बॅटिंगमधून आलेला षटकार ऑन द नी झाले. स्लॉक स्लिपच्या माध्यमातून चेंडूला भिरकावून लावला प्रेक्षकांमध्ये, दूर गगनामध्ये. आणि आपण पाहतो की 6 धावांची मोहर इथे मात्र पाहायला मिळते. कप्तान चले सीना तान, हे चित्र पाहायला मिळते मला. सौरभ भंडारी अजून एक मागील शॉटची पुन्हा एकदा पुनरावृत्ती. चेंडू मात्र गगनाला कवच निघालतोय 6 धावांसाठी. आणि 2 चेंडूंवरती 2 ठोकलेत षटकार. तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार पाहायला मिळणार का? सलगचा तिसरा षटकार जर का आला तर विक्रम लिहिला जाईल या स्पर्धेतला हा पहिला. फटका खेळायचा होता मोठा जरूर. लीडिंग एज घेतोय. षटकार मारण्याचा मोह आवरला गेला नाहीये. लालच बुरी बला आहे. यष्टीरक्षकाने कंप्लीट केलाय कॅच. विकेटचं होतंय पतन. फलंदाज सौरभच्या खेळीचा इथे होईल अंत.
39 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. सौरभ भंडारी टीमचे कप्तान यांना मात्र पॅव्हलियनचा रस्ता तुकाराम यांनी दाखवलाय. जरूर कौतुक करावं लागेल तुकाराम यांचं देखील. काय कमबॅक राहिलाय. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलं गेलं. हे ॲग्रेशन वालं क्रिकेट ना नक्कीच पाहण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. मागील 2 चेंडूंवरती हल्ला बोल केला होता सौरभने, परंतु कुठेतरी कमबॅक करण्याचा मनामध्ये असलेला मनसुबा तो मात्र सत्यामध्ये उतरवला. तुकारामने दाखवला पॅव्हलियनचा रस्ता. फलंदाज सौरभ याच्या खेळीचा होतो इथे अंत. नेक्स्ट बॉल एवढंच हलक्या हाताने तटवत असताना पॉइंट आणि गलीच्या मध्ये सिंगलची धाव स्कोर कार्ड वरती जरूर येईल. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 40 धावा स्कोर कार्ड वरती. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर्स. सौरभ आलाय. एक सौरभ गेला, दुसरा सौरभ मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु शंतून अद्याप देखील विकेटवरती तळ ठोकून बॅटिंग पॉवर प्ले इथे कॉल दिला गेलाय. पंचांचा इशारा देखील इथे येतोय. 3 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. तर बघूयात या बॅटिंग पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलला जाणार आहे. 5व्या षटकाला होते सुरुवात आणि बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून दिला गेलेला हा बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल इथे धाव फलकाला कशा प्रकारे आकार देईल ना याच्याकडे आता सर्वांच्या नजरा केंद्रित होऊ लागल्यात. गरज आहे कारण की 40 धावा धावफलकावरती आल्या आहेत. इथून जर का एखाद 2 मोठे फटके जर का या षटकामध्ये आले ना तर एक चांगल्या धावसंख्येकडे मजल मारताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारा संघ अर्थातच आई गोराई 11 संघ. गोराईची आई 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4था षटक समाप्त झाला आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज सौरभ स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॅटिंगचा लिडिंग एज घेतोय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू नीटसा समजू शकले नाहीये. थोडासा लेग ब्रेक होतोय. नॅचरल लेग कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघतोय आणि इथे फलंदाजाला बीट करत असताना अवघी सिंगलची धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. शंतनू सर्वांच्या नजरा आता शंतनूच्या दिशेने असणारे. एक मोठा फटका त्याच्या बॅटिंगमधून आलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जो षटकार त्याने सजवला होता ना तो अद्याप देखील डोळ्याच्या समोर आहे मित्रांनो. यावेळेस थोडासा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा वेग वाढवला गेला की काय गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. बदल आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि हो यस याच बदलाने कुठेतरी बीट केलंय की काय असंच म्हणावं लागेल. परंतु ह्या बदलाला ओळखलंय सौरभ शंतनूने देखील. पुन्हा एकदा त्याच दिशेने शंतनूने ठोकलाय. टिपिकल शंतनूच्या बॅटिंगमधून येतोय हा सुंदर देखणा षटकार. पिकअप केलं, चेंडूपर्यंत गेले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की चेंडूला मात्र खणून काढलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. काय फटका होता. शंतनूचं कौतुक करावं लागेल. सेन्सिबल इनिंग इथे मात्र तो सापकारतोय. अगदी संयमाने तो मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे. प्रत्येक बॉलवरती तो धावा गोळा करण्याचा प्रयत्न दर्शवतोय आणि एखाद चेंडू जर का खराब आला तर चेंडूचा मात्र तो कार्यक्रम टप्प्यामध्ये करतोय. चांगली बॅटिंग चालली आहे. अगदी पाहिजे अपेक्षेप्रमाणे तो बॅटिंग करतोय आणि परिणामादाखल घडतंय काय 48 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. भविष्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे भविष्य लिहितील आपल्या संघाचं हे पाहावं लागेल. एक षटकार त्यांच्या विरोधामध्ये आलाय परंतु उर्वरित चेंडूवरती कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक नाहीये. सध्याच्या घडीला आपण पाहतो की क्रिकेट ज्या वेगाने प्रगती करते याच्यामध्ये फलंदाजांचा बोलबाला हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा क्रिकेटमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं मी तर एवढंच म्हणेन की चांगली गोलंदाजी आहे. एक षटकार तर आपल्याला पाहायलाच मिळतो.
यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउंड चेंडूला इथे गॅदर केलं जाते. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या बरोबरीने 5 षटकांचा होईल खेळ समाप्त. 51 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात. आतापर्यंत या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक हा 52 पाहिला गेलाय आणि ही 52 धावां संख्येची जी उच्चांकाची इमारत आहे ती कुठेतरी पाडली जाते की काय या मॅच मध्ये, असं चित्र मला पाहायला मिळते. 5 षटकं झालेत, 51 धावा स्कोअर कार्डवरती. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत या सत्रातले. होतोय खेळ समाप्त. 51 धावा स्कोअर कार्डवरती येत आहेत. तर नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. तर चला दोन्ही टीम्स आपणास मी विनंती करेन की आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच संपर्क साधायचा आहे टॉस का बॉस या ठिकाणी, कारण की आमचे मान्यवर अतिथी तिथे सज्ज आहेत. तुमची उपस्थिती आणि त्याच्यानंतर टॉस. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंगसाठी गोलंदाज तुकाराम यांना पाचारण केले गेले. पहिलाच बॉल वेगवान होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, बॅट्समन पूर्णपणे चारोखाने चित होत आहेत. यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षक आपली भूमिका चोखपणे बजावतोय. धाव घेण्याची संधी अंगलटी आली आहे आणि फलंदाज सौरभ यांच्या खेळीचा मात्र अंत होतोय. धावचीतच्या माध्यमातून सांगी कोट्यामध्ये मिळेल यश तुकारामच्या या पहिल्याच बॉलवरती. ग्लोबो ट्रान्स प्रो वर्सेस सोहम इंडियन्स. चला दोन्ही टीम्स ग्लोबो ट्रान्स प्रो आणि सोहम इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी यायचं. खरं तर दोन्ही टीम्सची प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचली आहे, परंतु इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला आपण पाहतो की स्ट्राईकवरती आपल्याला शंतनू पाहायला मिळतात. लोअर फुटॉ चेंडू, मिसटायमिंग स्ट्रोक, नीटच्या संपर्कामध्ये आलेला नाहीये. लांबी गाठेल का उंची हाच प्रश्न. चेंडू आतमध्ये आलाय. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट होत आहेत. निमंत्रण दिलं गेलं होतं फुलटॉसचं आणि हे निमंत्रण मात्र नीटचं स्वीकारता आलं नाहीये. फुलटॉस बॉलवरती आलेलं अशा प्रकारचं निमंत्रण झुगारून देणं म्हणजे मटणाच्या जेवणाला नाही नाही म्हणण्यासारखा कार्यक्रम आहे. 2च धावा या बॉलवरती येत आहेत. धावफलकावरती धावसंख्या थोडीशी पुढे सरसावते. परिवर्तन, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीने टाकलेला चेंडू यावेळेस बॅट्समनला बीट करतोय. कदाचित बॅटीचा आउटसाइड एज घेतो की काय. हो यस, धीम्या गतीने टाकलेला बॉल. तुकारामची इथे बुद्धिमत्ता, चातुर्यता हे सर्व काही पाहायला मिळालं. मागील काही चेंडू थोडेसे वेगवान होते. शंतनूला पूर्णपणे बीट केलं. छेडखानी करण्याचा प्रयत्न, कारवाई झाली आणि फलंदाज शंतनू यांच्या खेळीचा होतोय इथे दुर्दैवी अंत. फलंदाज तुकाराम यांचं, जेव्हा तुकाराम यांनी पहिलं षटक हाताळलं होतं त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये 2 षटकार खेळले होते सौरभ भंडारी यांच्या माध्यमातून. परंतु सौरभला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला. जो इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्याने धावा गोळा करत होता सौरभ, त्याला बाद केलं. त्याच्यानंतर शंतनू ज्याने आतापर्यंत 2 मोठे स्ट्रोक लगावले त्याला देखील तुकारामने बाद केलं. म्हणजे तुकारामची ही गोलंदाजी ना आपल्या संघासाठी ना तारणहाराच्या रूपामध्ये पाहिली जाते. काय कमालीचा तो वेग दाखवतोय, काय कमालीची तो गोलंदाजी करतोय. त्याचं गती परिवर्तन, त्याचा वेग, त्याची अचूकता, त्याचा टप्पा सर्व काही अगदी गॉड वाटू लागले.
थोडासा लांब टप्पा पडतोय, ऑफ स्टिकच्या भरपूर लांबून जातोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. हो यस, पंचांचा इशारा देखील इथे व्हाईट बॉलचा येतोय. सौरभ, थोडंसं काम तुला आम्ही वाढवतोय. पंच जेव्हा इशारा देतील त्यावेळेला तुला त्याला लगेचच रिॲक्शन द्यायचे, नाहीतर आमचे पंच तुझ्याकडेच पाहत राहतील. काही क्लू असतात, हेच क्लू स्वीकारायचे असतात. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. पुन्हा एकदा आपण पाहतोय की चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसऱ्यांदा ही घटना घडते. खरं तर सांगायचं म्हणलं ना तर टीम एपी चॅलेंजर्सचं आज नशीब मला बलवंत पाहायला मिळत आहे. कारण की सीमा रेषेच्या लगत जेव्हा जेव्हा चेंडू जातोय त्या वेळेला चेंडू प्रोटेक्शन वॉलवरती आदळून आतमध्ये येतोय की काय, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की जास्तीच्या धावा धाव फलकावरती रोखल्या जात आहेत. छप्पन धावा, 56 रन. नेक्स्ट बॉल तुकाराम यांचा. चेंडूला लिव्ह करतायत, कदाचित लाईनला ओळखले, लेंथला ओळखले काय. ऑफस्टिकच्या भरपूर लांबून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा इथं व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा अवंतरचा चेंडू या षटकातला पाहायला मिळतो. कुठे गेला तो तुकाराम, ज्यांनी मात्र चांगला कमबॅक आपल्या टीमला करून दिला होता. तोच तुकाराम आता एक्स्ट्राच्या धावा इथे बहाल करतोय. टीमचा लिडिंग तो गोलंदाज आहे. ब्रेक थ्रू त्याची ॲबिलिटी, धावा कमीत कमी खर्च करणं ही त्याची प्रमुख ओळख. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, मनगटाला आधीच ओळखलं होतं की काय म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर देखणं क्षेत्ररक्षण तर होत आहे, परंतु कदाचित असं वाटतं की कॅच पकडण्याची संधी देखील आली होती. या छोट्या छोट्या संध्या तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील विकेट्स मध्ये. चांगल्या फलंदाजांना तुम्ही अशा प्रकारे संधी देऊ शकत नाहीये. एक तुमची छोटीशी चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर टाकू शकते. या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, थोडासा विश्वास दर्शवावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती असणार आहे तुकाराम यांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या इष्टीकडून ओव्हर पिच बॉल हवेमध्ये उडवलाय जरूर. 1-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती. जजमेंट चांगलं तिथे होतं, चेंडू मात्र हातामध्ये येऊ शकला नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी कॉल. वेगाने 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 धावा या बॉल वरती येत आहेत आणि याच बरोबर आपण पाहतोय की 17चा होतोय खेळ समाप्त. 61 धावा स्कोर कार्ड वरती आल्या आहेत आणि 62 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्याच्यानंतर सौरभ भंडारे आणि शंतनूने ज्या प्रकारचा खेळ दाखवला, मिडल ऑर्डरमध्ये त्यांनी बजावलेली ती भूमिका आणि तिसऱ्या षटकापासून सुरू झालेल्या धावसंख्येचा वेग परिणामादाखल आपण पाहतोय की 61 धावा स्कोर कार्ड वरती आल्या आहेत आणि 62 धावांचं आव्हान इथं ठेवलं गेलंय. येणाऱ्या 7 षटकांमध्ये एपी चॅलेंजर संघासाठी टीम गोराईची आई 11 ने. बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ना अक्षरशः बक्षिसांची खैरात इथे लुटवली जाणार आहे. विजेता जो असणार तो तर लखपती होणार आहे, याच्यात शंकाच नाहीये. परंतु त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे प्लेअर ऑफ द मॅच म्हणून पारितोषिक दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये बिलीव स्पोर्ट्सची टी शर्ट, डिका स्पोर्ट्सची टी शर्ट, त्याचबरोबर आपण पाहतोय की ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स गॉगल अर्थात संजयजी शिंदे साहेबांकडून दिले जाणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की एक जिम बॅग अर्थात सागरजी दळवीकडून दिली जाणार आहे आणि त्याच्याबरोबर एक सुंदर देखणी ट्रॉफी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. वेलकम असेल सोहम इंडियन्स आणि त्याच्याबरोबर ग्लोबो ट्रान्सप्रो टीमचे कॅप्टन इथे आलेत. वेलकम दोन्ही टीमच्या कॅप्टन्सचं. विनंती असेल आयोजकांना, चला टॉससाठी यायचं आपण. आयोजकांना विनंती असेल प्लीज आपण टॉससाठी यायचं. येस, चला क्षेत्ररक्षण करणारी टीम गोराईची आई 11.
तर प्रशांतजी परदेशी साहेब AP चॅलेंजर्सचे संघ मालक आहे. त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. एक ग्रुप फोटो इथे घेतला जातो. एकीकडे आपण पाहतोय की ग्लोबो ट्रान्सप्रो टीमचे कॅप्टन माझ्याबरोबर आहेत. सोहम इंडियनचे कॅप्टन इथे आहेत. कॉल कुणाचा असणार आहे कदाचित तुम्हाला माहिती आहे नियम काय. ओके, तर कॉल असणार आहे. तुम्हाला नियम माहीत नाहीये. हे बघा, कॉईनवरती बॅट आणि बॉल लिहिलं गेलं. त्यांचा कॉल समजा बॅटचा असेल आणि जर का बॉल आला तर त्यांना बॉलिंग करावी लागेल आणि तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. म्हणजे जे पडल ते तुमच्या नशिबात असेल. जे पडल्यानंतर समोर पाहायला मिळेल तो त्यांना स्वीकारावा लागेल. म्हणून विचार करा कॉल देताना. ओके, तर परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. बॉल हा कॉल आणि हो यस इथे आलाय बॉल. नाणेफेकीचा कौल जिंकलात. बॉलिंग करणार आहे. कितपत धावसंख्ये समोर रोकाल? असं काय ठरवलं तरी नाही, पण चांगला परफॉर्मन्स देण्याचा आणि कमी रनांमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. तर ऑल द बेस्ट. तुम्हाला जास्तीचा वेळ घेत नाहीये. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. त्यांनी सांगितलं असं काही डिसाईड केलं नाहीये, परंतु कमीत कमी धावसंख्येपर्यंत आम्ही रोखू. तुमच्या मनामध्ये काय चाललंय? कितपत धावसंख्या कराल? मला पण टॉस जिंकून बॅटिंगच करायची होती, तर चांगलं त्याला बॅटिंग भेटली. आम्ही 50, 60, 70पर्यंत ट्राय करू. तर ऑल द बेस्ट तुम्हाला. परदेशी साहेब तुमचं देखील धन्यवाद. तर चालू सामना अर्थातच गोराईची आई 11 वर्सेस AP चॅलेंजर चालू आहे. परंतु नेक्स्ट मॅच जो होणार आहे अर्थातच ग्लोबो ट्रान्सप्रो वर्सेस सोहम इंडियन्स. टॉस झालाय. सोहम इंडियन्सने टॉस जिंकलाय. पहिली बॉलिंग असणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये त्यांची. तर अक्षय पुजारी आपणास विनंती असेल स्टेजच्या बॅक साईडला तुम्हाला यायचे. तुमचे मित्र तिथे तुमची वाट पाहत आहेत. अक्षय पुजारी प्लीज. तर विरल सरांचा देखील इथे कॉल येतोय. सामन्याला सुरुवात करायची. जास्तीचा वेळ घेऊ नका. पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. 61 धावफलकावरती आल्यात. 62चा पाठलाग करायचा आहे. आणि सेकंड सत्र जसं सुरुवात होईल तसं कॉम्बॉक्समध्ये देखील थोडासा फेरबदल होतोय, कारण की पुढच्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत अर्थातच लोकल टॅलेंट किनी यांना. चला, सर्वप्रथम आभारी प्रशांत सरांचं. नक्कीच द वॉइस फ्रॉम पनवेल तुम्हाला ऐकू येईल. काही जबरदस्त आवाज आहे आणि एक नक्कीच एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आपल्यामध्ये हजर असणार आहे आजच्या दिवसात व उद्याच्या दिवशी. नक्कीच तुम्हाला त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ज्या पहिल्या 2 इनिंगमध्ये तुम्ही पाहिलं त्यानंतर पुन्हा एकदा वॉइस फ्रॉम गोराई तुम्हाला ऐकू येणार आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज तयार. अनुज आहे त्या बाजूला. नॉन स्ट्राईकला पाहिलं गेले फलंदाज जे करण्यासाठी विश्व आलाय. गोलंदाज करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू अमे आलाय गोलंदाजासाठी. पहिलं शतक अमेच्या नावावरती स्वतःचं पहिलं व संघाचं पहिलं शतक करणारे गोलंदाज अमेला बोलवला गेलाय. पहिला चेंडू पंच काहीतरी निर्णय घेणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांना विनंती असेल काही वादविवाद करू नये. जो काही पंचांचा निर्णय आहे तो आपल्याला आता कळवण्यात येईल. स्ट्राईकवरील फलंदाज पाहिलं गेलं की अनुजय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या मार्फत. पहिल्या चेंडू नो बॉलचा इशारा. नो बॉल म्हटलं गेलं. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूला तुम्हाला लाभ घ्यावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला मला वाटतं संघाचे कर्णधार अनुज. नॉन स्ट्रायकरला फलंदाजी करण्यासाठी विश्व आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी गोलंदाज अमे तयार असेल. यावेळेस गुटनाट एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय पण फ्री हिटचा चेंडू आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. त्या एक धावेने स्वतःच व संघाचं खातं उघडलं जात आहे. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडू नक्कीच बैठक फटका मारायचा प्रयत्न. मिस टायमिंग शो पण फ्री हिटचा चेंडू. त्या फ्री हिटचा चेंडूचा पूर्वपूर समाचार घेता आला नाही फलंदाजाला. असंच काही मानावं लागेल.
बघूया दुसऱ्या बाजूला अमेय पॉवर प्लेच्या शतक, आणि पॉवर प्लेच्या शतकात नक्कीच थोडं कठीण असते धावा रोखण्याचं, आणि दोन्ही फलंदाजांना ती संधी असते. फक्त आणि फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. वन बाउन्स आलाय, खणखणीत चौकार, टांगा पलटी, डीजे वाल्याने थोडी बंदी घेतली आहे, त्यामुळे लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्ती वेळ वाया घालू नये. काही आपल्यातून फटका पाहिला गेला. फलंदाज विशूच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर ते आपले इरादे स्पष्ट केले जात आहे. असं मानावं लागेल. बल्ला घुमाया है भारी, मगर गेंदबाज भी है भारी, मगर चौकार और 6 नहीं मारोगे तो किस काम की आपकी यारी. और फिर से एक बार गेंदबाजी में हमें तैयार. आगे की गेंद, बल्ला चलाना पड़ेगा अभी. पुढचा चेंडू याही वेळी सौंदराईज मोठा फटका बनण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण केले जात आहे. फेकी येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एक धावेच्या साह्याने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 7 या धाव संख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय व 3 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक. फलंदाज पुन्हा एकदा अमेय तयार. थोडं महागडे षटक राहिले, एक चौकार आलाय, त्यानंतर धावा रोक्यावा लागतील. यावेळी देखील बैठक आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. इथं देखील एकच धाव पूर्ण केली जाईल. एक धावेच्या साह्याने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 8 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे, आणि पॉवर प्लेच्या शतक पाहिलं गेलं फक्त आणि फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहणार आहे, आणि त्यामुळे तुम्हाला संधी असते मोठे फटके खेळण्याची, मुक्त फटके खेळण्याची. जिथं पाहिजे तिथं तुम्ही मारू शकताय, क्षेत्ररक्षकाच्या जवळ सोडून. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी अमेय तयार. 2 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. 4 मध्ये 8 धावा खर्च केल्यात. एक चौकार आल्यानंतर देखील व एक नो बॉल टाकल्यानंतर देखील. पुढचा चेंडू याही वेळी स्वॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, धाव भेटणार नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू, शेवटचा चेंडू पहिल्या शतकातील. धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 8 बिनगडी बाद. शेवटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. पॉवर प्लेच्या शतक, आणि पॉवर प्लेच्या शतकातील पहिला चेंडू. शेवटचा चेंडू असं म्हटलं, आणि या शेवटच्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज फलंदाजाला परतावा लागेल. तंबूचा रस्ता, बॅक टू द डगआउट. नक्कीच वेगवान गोलंदाज आहे, कुठंतरी विकेटच्या शोधामध्ये होता, आणि जिथं सापडलाय त्याला फलंदाज दाखवलाय जातोय तंबूचा रस्ता. बॅटची कडा, फलंदाजाला लागेल बाद. मला डीजेची थोडी बंदी आहे. डीजे मॅन जरा जेवण्यासाठी केवढं तरी गेलाय, थोड्या वेळात तो पुन्हा येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं गेलं धावसंख्या जाऊन पोचली ती 8 या धावसंख्या होती. गोलंदाजासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जातंय ते पाहूया मैदानाच्यात. पहिले गेले 6 षटकांचा सामना असेल व 2 गोलंदाज असतील ज्याला 2 षटक टाकण्याची संधी असेल. गोलंदाज दीप आलाय. स्वतःच पहिलं व संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. पहिल्या षटकात तब्बल 8 धावा खर्च पहिलं गेलं. मी पंचांना विनंती करेन, प्लीज जास्ती वेळ वाया घालू नये. लवकर आपल्याला सामन्याला सुरुवात करण्यात येईल. पहिलं गेलं आजच्या दिवसात पहिला सामना, त्याच्यानंतर हा असणार आहे तो दुसरा सामना. एक मोठं आव्हान रचलं गेलंय या संघासमोर, आणि त्याच्यावरती आपल्या फलंदाजीमध्ये भूमिका पार पाडावी लागेल, आणि ते करण्यासाठी 2 सलामीचे वीर आले होते. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय. त्यानंतर कर्णधार मैदानाच्यात उपस्थित आहे, आपली उपस्थिती दाखवतोय. दीप आलाय, वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू बीट केला जातोय. एक वेगवान गोलंदाज आहे. अपील जोरदार, पण पंच आपल्या जागेवरती स्थिर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकला गेला. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी मानावी लागेल. पहिल्या चेंडूमध्ये फलंदाजाला कुठेतरी अडचणीमध्ये पाडण्याचं काम हा गोलंदाज करतोय. वेदांत यावेळी सुंचवे क्षेत्ररक्षक आल्यात, अनेक सोप्पा झेल घेतला जातोय. नो बॉलचा इशारा आलाय. येस, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय.
नक्कीच इथून कुठंतरी अडचणीमध्ये एका कालज्यावरती त्यांच्या फटका लागला होता. त्यानंतर पंचांचा हात पाहिला, थोडेसे खुश असतील फलंदाज व गोलंदाजीमध्ये गोलंदाज थोडेसे नाराज. नक्कीच एकदा मला जीव म्हणजे अटकतो कुठंतरी एका जागेवरती येऊन, आपले हार्टबीट कुठंतरी येऊन अटकते. त्यानंतर पाहिलं गेलं पंचांचा इशारा आणि असं वाटत असेल पंचांच्या पाया तरी पडू का, पण नको, त्याची काही गरज नाही. पंच आपलं काम करतील. तुम्हाला आपली फलंदाजीमध्ये आपली भूमिका पार पाडायची आहे. आता पाहूया अनुज. नक्कीच ओपनिंग पेअर सलामीशी वीर म्हणून आले होते, मैदानाच्या दाखल आहेत. पुढचा चेंडू वेट फॉर द एम्पायर सिग्नल, गतीमध्ये बदलाव केला गेला होता. स्ट्राईक वरती फलंदाज अनुज पाहिलं गेलं कुठेतरी अडचणीमध्ये दिसतंय आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी करण्यासाठी फलंदाज पुढचा चेंडू याही वेळी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये जाणार आहे. एक धावेसाठी डिक्लेरेशन झोन 1D चा इशारा आलाय, पंचांचा इशारा. त्यानंतर गोलंदाजासाठी दीप पुन्हा एकदा तयार होतोय. फलंदाजी करण्यासाठी 2 फलंदाज खेळपट्टीवरती दिसत आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आहे, त्याचं नाव वेदांत व नॉन स्ट्राईकला अनुज. हे 2 फलंदाज आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आत. खेळपट्टीवरती चांगला खेळ यांना दाखवावा लागेल आता मैदानाच्या आत. पुढचा चेंडू याही वेळी फटका एकदम कडक आहे. पंचांचा इशारा 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 काय आहे? येस, आलाय षटकार. काम की आपकी यारी आणि तेच करून दाखवलंय फलंदाजाने. सरळ दाखवलाय सीमारेषा पार. आलाय खलखनीत षटकार. देऊया डीजेला संधी. या धावसंख्येवरती 17 म्हटलं गेलं की हा आकडा खतऱ्याचा आहे. खतरो का खिलाडी बनेगा कोण याही वेळीच बैठक आहे. बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क नाहीये. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब आहे. दुसरीचा प्रयत्न, येस, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाईल. असंही जर तुम्ही वारंवार चुके केल्या, वारंवार जर फलंदाजांना संधी दिली तर एक टाइम असं येईल का तुम्हाला घुटणे टेकावे लागतील ग्राउंड वरती. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्यामध्ये पुन्हा एकदा वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती. दुसरं शतक आणि दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजासाठी दीप पुन्हा एकदा तयार. ऑन द बॉलिंग ट्रॅक मारा करतील. पुढचा चेंडू यावेळी देखील ऑन द राईस. पटका चांगला आहे. शतरक्षक हजीर. 1 बाउन्स. एक धाव पूर्ण केली जाते. फेकी आली आहे आणि फेकी येईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातील. या 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद. तिसरं षटक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलावलं जाते ते पाहूया आता मैदानाच्या आत. पहिल्या शतकात पाहिलं गेलं फक्त 8 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या शतकात दीप आला. आपल्या शतकामध्ये थोडं महागडं षटक मानावं गेल. 13 धावा खर्च केलेत. तसंच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद. समीकरण कुठंतरी जवळ जवळ येत चाललंय. 24 चेंडू आणि त्या 24 चेंडू मध्ये आता 41 धावांची गरज आहे. एक मोठं आव्हान आहे.
स्ट्राईक वरती फलंदाजी करण्यासाठी एका बाजूला फलंदाज अनुज आहे. स्ट्रायकर एंडला पाहिलं गेलं ती 3 चेंडू फेस केलेत, 3 चेंडू मध्ये 2 धावा बनवलेत. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला वेदांत नक्कीच काही जबरदस्त फलंदाजी, 7 मध्ये 12 बनवले गेलेत. गोलंदाजसाठी तिसरं षटक कोणाच्या नावावरती? अमे आलाई स्वतःचं दुसरं व संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमे आलाई आणि पहिला चेंडू. पुढचा चेंडू गोलंदाजसाठी अमे पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. ऑन द बॉलिंग ट्रॅक मारा करतील आपल्या शतकातील यावेळी देखील फटका एकदम कडक आहे. शतरक्षक हाजीर. वेट फॉर द एम्पायर सिग्नल एकदा पूर्ण केली जात आहे. दुसरीचा प्रयत्न पण पंचांचा इशारा आलाय. तांबडा रस्सा झणझणीत मारलाय चौकार खणखणीत. कम ऑन डीजे. यापुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. त्यानंतर यावेळेस वेट फॉर द एम्पायर सिग्नल. पंच पुन्हा एकदा वळतील. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव आणि त्यानंतर धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्येत. फक्त आणि फक्त एक गडी बाद झालाय. त्यानंतर एका बाजूला फलंदाजी करण्यासाठी अनुज आलाय. अनुज डलवी चांगली फलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 6 बनवले गेलेत. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकरला संघाचे कर्णधार बाद झालेत. दुसऱ्या बाजूला वेदांत आहे. 7 मध्ये 12 बनवलेत व अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकर उपस्थिती आपली दाखवणार आहेत. या पुढचा चेंडू अमेला पुन्हा एकदा टाकावा लागेल. आतापर्यंत महागड षटक एक चेंडू मध्ये तब्बल 6 धावा खर्च केले या गोलंदाजानं. पुढचा चेंडू एकदम अंतिम राहील. येस फलंदाज बाद. फेर कॅच आणि फलंदाज की होगी पारी समाप्त. अनुज आपको नवीन फलंदाज तुकाराम आलाय फलंदाजी करण्यासाठी. तुकाराम आलाय गोलंदाजीमध्ये नक्कीच आपली भूमिका आपल्या संघासाठी पार पाडली होती. आता फलंदाजीसाठी पाठवले गेलंय. तब्बल 4थ्या नंबरवरती तुकारामचा नंबर आलाय आणि इथून आपली भूमिका पार पाडावी लागेल. नक्कीच गोलंदाजीमध्ये या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. एके बाजूला फलंदाजांना रोखून ठेवलं होतं. त्यानंतर फलंदाजीमध्ये पहिला चेंडू लो फुल टॉस मधीलचा चेंडू फटका चांगला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकदा पूर्ण केली जाईल. एकच धावेने समाधान मानावं लागेल. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती.
पहिलं गेलं तुकारामने आपलं खातं उघडलंय ते फक्त आणि फक्त एक या धावसंख्येने मग धावा चालू ठेवल्यात. एक धावसंख्या सिंगल डबल म्हटलं गेलं की म्हटलं जातं क्रिकेटची लाईफलाईन. क्रिकेट फक्त चौकार आणि षटकारासाठी नाही तर क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं गेलं ते सिंगल आणि डबल ज्यांना. पण आताच्या घडीला असं आहे जो षटकार मारेल तोच खिलाडू भारी असणार आहे असं नाही आहे. क्रिकेटची लाईफलाईन जी आहे ती तुम्हाला चालू ठेवावी लागते. प्रत्येक वेळी षटकाराने आणि चौकाराने धावा होत नाही आहेत. चेंडू यावेळेस गर्दीमध्ये बदलाव स्लोवर पद्धतीचा मारा. बिलकुल काहीच गोलंदाज अडचणीमध्ये आलेत. निर्धाव पद्धतीचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी मानावी लागेल. 2 चेंडूंचा खेळ येण्याची शिल्लक धावसंख्या झाली ती 28. 2 गडी बाद झाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आम्ही आपल्या शतकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी बिलकुल तयार असेल. अवेलीस वेट अँड वॉच. जरी असेल लेट तरी असेल थेट देईल चेंडूला सरळ. मोठा फटकाची भेट तर नक्कीच आहे पण किती धावा भेटणार आहे ते पाहूया मैदानाच्या आत. तिथं आपले मला वाटतंय प्रेक्षक बसले गेले आहेत आणि ते आपल्याला निर्णय कळवतील. येस पंचांचा इशारा आलाय. खणखणीत चौकार आलाय. येस मला फरक नाही फरक लॉजिकचा मी खेळ दाखवेल तुम्हाला मॅजिकचा. कम ऑन डीजे. वेदांत पाटीलचं कौतुक करणं. 10 मध्ये 22 बनवल्यात. पुढचा चेंडू याही वेळी चटका चांगला आहे. शतरक्षक करा वेग पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी देखील पूर्ण केली जाणार आहे. तिसरी धा तिथं प्रेक्षक आहे तिथं संघांचे खिलाडू आहे त्यांचा निर्णय जो काय आहे तो कळवतील. पंचांचा निर्णय पंच आपला निर्णय जो काय तो कळवायचा आहे. पंच
स्वराज स्वराज तुम्ही जिकडे गुड्यात मैदानाच्या दाखल व्हायचंय स्वराज. मला वाटतंय पंचांची संपर्क साधायचा आहे स्वराज तुम्ही. मला वाटतंय तिथं प्रेक्षक तिथं खेळाडू उपस्थित आहेत, एक संघ पूर्ण उपस्थित आहेत. पंच तुम्ही त्यांच्या मार्फत निर्णय कळवू शकताय. ते धावून धावा काढल्यात 3. 3 धावांच्या साह्याने धावसंख्येमध्ये वाढ घेतल्या जातोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 41 या धावसंख्येवरती. आता मला वाटते वेदांत या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणलंय. आणि हा पहा नाही, मला वाटतंय वेदांत एक मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता. मोठा फटका खेळण्याच्या शोधामध्ये होते. वो अभी होगी आपकी पारी समाप्त. जाना पड़ेगा तमू का रास्ता पकड़ के. बैक टू द डगआउट. वाटतंय मोठा फटका खेळण्याची काहीच गरज नव्हती. 17 मध्ये 21चं समीकरण होतं. इथं आले आपलं विकेट देऊन स्वतः तंबूचा रस्ता पकडून गेले वेदांत. नक्की जबरदस्त फटकेबाजी आपल्या बॅटमधून 11 मध्ये 22 बनवल्या गेलेत व आता बॅक टू द डगआउट झाले. त्यानंतर नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यास तुमचा 12वा खेळाडू तुमच्यावर फलंदाज तुमचा 12वा खेळाडू काहीतरी विचारित आहे तुम्हाला. फलंदाज नवीन फलंदाज इकडे इकडे लेग साईडला. ऋतिक आलाय आणि चेंडूला सरळ तो काय पल्ला घुमाया है भारी. गेंदबाज भी है भारी मगर 6 नहीं मारोगे तो किस काम की है आपकी ये यारी. नक्की दाखवलंय सौरभच्या विरुद्ध. पहिला चेंडू खेचलाय ताणलाय आणि फेकलाय सरळ सीमारेषाच्या बाहेर. 6 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समीकरण आता 15 मध्ये 15. प्रत्येक चेंडूवरती जरी सिंगल आला तरी आता धावसंख्या चेंज होणार आहे. 3 चेंडूंचा खेळलेला शिल्लक आपल्या शतकातील 4था. याही वेळी चक्का एकदम पंचांचा निर्णय. वंडीचा इशारा आलाय. मला वाटतंय पंच मेन पंच रस सांगणार आहेत. डिक्लेरेशन झोन मध्ये वंडी. एकदाच्या साह्याने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या धावसंख्येवरती. धावांची गरज आता 14 चेंडू आता 14 मध्ये 14चं समीकरण आहे. मला वाटतंय फलंदाज हेच पॉवर प्लेच्या शतक निवडलं होतं व त्याचा पूर्वपूर्व समाचार. पॉवर प्लेचं शतक एक असं षटक असते जिथं तुम्हाला मुक्त फटके खेळण्याची संधी भेटते. इथं तुमचे बाकीचे जे 9 खेळाडू 38 सकलच्या आत व 2 खेळाडू 38 सकलच्या बाहेर राहणार आहेत. पुढचा चेंडू 14 मध्ये 14. फलंदाजाला मानावा लागेल टाटा बाय बाय. हो गया आपकी पारी समाप्त. जावं लागेल पकडून तंबूचा रस्ता. ऋतिक शिंदे आला व तंबूच्या रस्त्याला पुन्हा गेला. शेवटचा चेंडू असणार आहे. समीकरण आता 13 मध्ये 14चं आहे. शेवटच्या चेंडूमध्ये मला वाटतं रोकावं लागेल. धावा रोकाव्या लागतील. फलंदाजाला रोकावं लागेल. 4था गडी बाद झालाय. 6वा नंबर व फलंदाज भविष्य आलाय. आपल्या संघाचं भविष्य बदलून जाईल का मैदानाच्या आत ते पाहावं लागेल. समीकरण मोठं नाहीये पण छोटं देखील नाहीये. 13 मध्ये 14. पाहूया नवीन फलंदाज भविष्य मैदानाच्या दाखल झालाय. शेवटचा चेंडू आपल्या शतकातील गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सौरभ आपल्या शतकातील शेवटचा चेंडू. नक्कीच फलंदाजीमध्ये काही अफलातून फलंदाजी पाहायला भेटली फलंदाज सौरभच्या माध्यमातून. पण आता गोलंदाजसाठी मला वाटते महागडं षटक ठरलंय.
धावा खर्च केल्या 10, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शेवटचा चेंडू याही वेळीच मला वाटतंय वेट फॉर द एम्पायर सिग्नल. सरळ यष्ट उद्ध्वस्त क्लीन बोल्ड केला जात आहे फलंदाजाला. जसा आला तसा तंबूचा रस्ता. फलंदाज भविष्य आले होते, आपल्या संघाचं भविष्य नाही पण स्वतःचं भविष्य बदलून गेल्यात. जावं लागेल पकडून तंबूचा रस्ता. पाचवा गडी बाद झालाय. आता पाहूया 12 मध्ये 14 कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जातंय. या शतकामध्ये नक्कीच आता काहीतरी बदलाव करावा लागेल गोलंदाजीमध्ये. आणखी 5 गडी बाद झाल्यात. 7व्या नंबरवर येणारा फलंदाज रॉविन आलाय. नवीन फलंदाज रॉविन. येस, या शतकामध्ये तब्बल 3रा गडी बाद केलाय. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सौरभ भंडारी यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. नक्कीच काही जबरदस्त. त्यानंतर अमे 2 षटक टाकल्यात. 2 षटकात 25 धावा खर्च केल्यात व 2 गडी बाद केल्यात. त्यानंतर पाहूया 12 मध्ये 14चं समीकरण आहे. 14 मध्ये 14 धावा लागत होत्या. त्यानंतर आता समीकरण जवळ आलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयुरेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. शेवट या शतकात मला वाटतंय फलंदाजांना रोखावं लागेल. धावा रोखाव्या लागतील. त्याच्यासाठी मयुरेशला बोलवलं गेलंय. फलंदाजीमध्ये एका बाजूला फलंदाज तुकाराम, दुसऱ्या बाजूला रोविन आलाय नवीन फलंदाज. त्यानंतर पाहूया शतक क्रमांक 5 पहिला चेंडू टाकण्यात होणार आहे सुरुवात. वाटतंय शतक बदलाव केला जातोय. पंच मला वाटतंय थोडं जास्ती वेळ वाया जातोय. मी तू पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती करेल पुढचा चेंडू गोलंदाज तयार असेल. मयुरेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स आलाय. खणखणी चौकार. चेंडू सरळ सीमारेषा पार. टांगा पलटी घोडे फरार. आलाय पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट खणखणी चौकार. डीजे वाल्याची थोडी बंदी झाली आहे कारण की लंच टाइम झालंय. त्यामुळे आपले गोंड्या डीजे मॅन जरा डिनरसाठी गेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भेटतील मला वाटतं 2ऱ्या इनिंगमध्ये. मयुरेश आले होते. मयुरेशच्या पहिल्या चेंडूवरती खणखणी चौकार देखील आलाय व स्वागत केलंय. आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज मयुरेशच्या समोर. पुन्हा एकदा तयार आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समीकरण 11 मध्ये 10चं आलंय. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी स्वल्ट चेंडू दिखाया जाएगा. तंबू का रस्ता. जावं लागेल तंबूच्या रस्त्याला. हसता हसता बॅक टू डग आउट. 6वा गडी बाद झालाय. इथून आता समीकरण जवळ जवळ 10 मध्ये 10. इथून काय सामना आहे पहा आणि कोण जिंकेला सामना ते देखील पहा. याच्या आधीचा सामना देखील काही उत्कृष्ट सामना रंगला होता. त्याच्यात देखील मला वाटतंय 2 मध्ये 8ची गरज होती. 4 मध्ये 8ची गरज होती. एक षटकार आला. त्यानंतर एक सिंगल आला. त्याच्यानंतर वाईड आला. नक्की जबरदस्त सामना झाला होता. या सामन्यात देखील समीकरण जवळ जवळ 10 मध्ये 10चं समीकरण येत चाललंय. नवीन फलंदाज ओमकार आलाय. नॉन स्ट्रायकर एंडला देखील रोविन आलाय. आतापर्यंत दोन्ही फलंदाजाने एकही चेंडू न फेस करता स्ट्राईकवरती हजीर. फलंदाज ओमकार, नॉन स्ट्राईकला फलंदाज रोविन. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 10 मध्ये 10चं समीकरण. पुढचा चेंडू चांगला फटका आहे आणि इथून असंच काय करण्याची गरज आहे. जर तुम्ही मोठे फटके खेळण्याच्या शोधात असणार तर नक्कीच तो प्रेशर असणार, तो दबाव असणार आणि त्या दबावामध्ये तुम्हाला ती फलंदाजी करावी लागेल. 9 मध्ये 9 सिंगल आलाय. या सिंगलाच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 या धावसंख्येवरती. याच्यानंतरचा होणारा सामना त्याच्यात देखील दोन्ही संघांनी तयार राहायचंय. तसेच आपले उत्कृष्ट कॉमेंटेटर. आता मला वाटतं सध्याच्या घडीला ड्रिंक्स ब्रेक झालाय. प्रशांत द व्हॉइस फ्रॉम पनवेल तुम्हाला ऐकू येईल.
पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक झालाय. फलंदाजाला व्हावं लागेल बाद व दाखवावं लागेल तंबूचा रस्ता. 7वा गडी बाद झालाय. इथं समीकरण कुठंतरी बदलत चाललंय. सामना कुठंतरी अडचणीमध्ये पडत चाललाय. संघ कुठंतरी कठीणामध्ये आलाय. आता पाहूया 7वा गडी बाद व 8वा व 9वा फलंदाजाचं नाव व आता इथून संघाचा भार आपल्या खांद्यावर आपल्या बॅट मधून करावं लागेल अफलातून प्रहार. जिथं समीकरण 14 मध्ये 14चं होतं तिथं 8 मध्ये 9 धावांची गरज आहे. मानावं लागेल या दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त खेळ दाखवला जातोय मैदानाच्या आत. कुठेतरी जवळच्या जवळ सामना सामना येणार आहे मला वाटतंय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि सामन्यामध्ये ती मजा पहा. दोन्ही संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहेत. 7वा गडी बाद झालाय. त्यानंतर 9व्या नंबर वरती फलंदाज कुणाला आलाय. पुढचा चेंडू याही वेळी स्क्रीन आता काय गोलंदाजाचं कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. 5व्या षटकात आले. 3 गडी बाद केले जातंय. 5 धावा खर्च केल्यात आणि 5व्या षटकात आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 3 गडी बाद या षटकात. गोलंदाज नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचंच आहे. मयुरेश आले समोरचा संघ सर्वनाश करून हॅट्रिक ऑन हॅट्रिक हा आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज या GPL स्पर्धा सीझन 2 एडिशन 2 या गोलंदाजाचं नाव त्या दाखल करावं लागेल त्या पानांमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार ऑन हॅट्रिक गोलंदाज. पुढचा चेंडू या फुलटो पहा जो काय आहे पंचांचा निर्णय तो अंतिम असेल. खेळाडूंनी काहीच वादविवाद करू नये. मला वाटते तिथे व्हॉलेंटियर्स खेळाडू उपस्थिती आहे त्यांची दाखवली जात आहे आणि काय निर्णय आहे तो आपल्याला लवकरात लवकर कळवण्यात येईल. पंच मला वाटतं निर्णय घेताय. स्वराज तिथे उपस्थित आहे. मला वाटतं व्हॉलेंटियर्स आहेत आणि कमिटीचे देखील मेंबर्स आहेत. त्यांचा जो काय निर्णय आहे तो अंतिम राहील. मी पुन्हा एकदा विनंती करतोय दोन्ही संघांना काहीच वादविवाद करू नये. समीकरण 7 मध्ये 9 आणि आता पहा शेवटच्या चेंडूवरती काय निर्णय आहे पंचांचा तो. स्कोर झालाय 53 आणि आताच्या धावसंख्या अजूनपर्यंत मापल्या नाही आहेत. ये चौकार आहे फुल टॉस चेंडू होता फुल टॉस. 7 मध्ये 9चं समीकरण आता जवळ आलंय. 6 मध्ये 5 आलाय आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज कुठला येतोय कोण गोलंदाजी टाकतोय आणि कुणाला बोलवलं जातंय ते पाहावं लागेल मैदानाच्या आत. काही जबरदस्त गोलंदाजी पाहिली गेली. गोलंदाज मयुरेश यांच्या मार्फत आपलं स्वतःचं पहिलं शतक संघाचं 5वं शतक टाकण्यासाठी आले होते. आपल्या शतकात 9 धावा खर्च केल्यात. 3 गडी बाद करून गेल्यात. पहिलं गेले 9वा व 10वा नंबरचा फलंदाज मैदानाच्या आत आहे. एका बाजूला उत्कृष्ट उत्कृष्ट आले आणि नक्कीच आपले इरादे स्पष्ट करून गेले होते. त्यानंतर पाहूया 6 मध्ये 5चं समीकरण.
गोलंदाज आलाय ऑन द बॉलिंग ट्रॅक. मला वाटतंय सौरभ भंडारी या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. या गोलंदाजाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. यांनी देखील 10 धावा देऊन तब्बल 2 गडी बाद केले होते मला वाटतं याच्या आधींच्या शतकांमध्ये. शेवटचं शतक देखील त्यांच्याच नावावरती राहणार आहे. स्वतःचं दुसरं व संघाचं शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सौरभ वरती भरोसा ठेवला जातोय. आता पाहूया काय रंगेला सामना. 5-6 मध्ये 5. पहिला चेंडू अपील जोरदार. पाच मध्ये 5. नंबर वरती कोणता फलंदाज आलाय ते पाहावं लागेल. एका बाजूला उत्कर्ष आलाय, एक चेंडू फेस केलाय आणि चौकारासाठी पाठवून गेलाय. 5 मध्ये 5 शेवटचा गडी. कोण जिंकेल हा सामना? काय सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना. नक्कीच या दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. काय सामना दाखवलाय आपल्या खेळपट्टीवरती. अंतिम गडी, अंतिम क्षणात, शेवटच्या क्षणी 5 मध्ये 6ची गरज होती, तिथं फलंदाजाला बाद केलाय. व 5 मध्ये 5 शेवटचं विकेट आहे, याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर कुठेतरी दबाव आहे, अडचणीत आहे. सौरभ तयार आहेत. एव्हलीस फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फटका चांगला आहे, खराब क्षेत्ररक्षण. एक पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. एस पैकी येईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि असा जर चुकी तुम्ही करीत राहिल्या तर मला वाटतंय जमणार नाहीये, जमणार नाहीये. कुठंच जागा नाही याला. क्रिकेटमध्ये जर आणि टरला कुठं जागा नाहीये, याची नोंद घ्यावी लागेल तुम्हाला. आता सामना समीकरण 4 मध्ये 3चं. इथे जर मला वाटतंय बॉल अडवला गेला असता तर एकच धाव भेटली गेली असती, पण नाही. खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि जिथे 1 होती तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. आज समीकरण 4 मध्ये 3. गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा तयार. विकेटच्या शोधामध्ये कुठेतरी असणार आहेत. गोलंदाज सौरभ भंडारी. फलंदाजीमध्ये काही जबरदस्त फटकेबाजी पाहिली गेली होती आणि आता गोलंदाजीसाठी नक्कीच आमंत्रित केलंय. शेवटच्या षटकात 4 मध्ये 3. पुढचा चेंडू देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. फेकी आली आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण मानावं लागेल. एकच धाव पूर्ण केली जाईल. 3 मध्ये 2चं समीकरण आहे. फलंदाज एका बाजूला नेहाल, दुसऱ्या बाजूला उत्कर्ष. हे 2 फलंदाज मैदानाच्या दाखल आहे. स्ट्राईक वरती फलंदाज उत्कर्ष आहेत. आतापर्यंत एक चेंडू फेस केलाय, त्या चेंडूला सरळ 4 या धावसंख्येसाठी पाठवून दिला आहे. त्यानंतर पाहूया समीकरण आता 3 मध्ये 2चं. आणि कित्येक वेळा हे समीकरण अपूर्ण राहिलंय. अजूनपर्यंत तराजू कुठल्याच बाजूला लावला नाहीये. सामना अजूनपर्यंत संपला नाहीये. तसंच आपल्या याच्यानंतरचे समालोचक करणार प्रशांत यांचं देखील आगमन झालंय. द व्हॉइस फ्रॉम पनवेल तुम्हाला ऐकू येणार आहे. एक प्रोफेशनल कॉमेंटेटर आपल्यामध्ये हजेरी दाखवणार आहे. नक्कीच ड्रिंक ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या मुख्य मंचावरती तुमचं स्वागत आहे. 3 चेंडू 2 धावा. पाहूया कोण जिंकेला सामना. गोलंदाजीसाठी सौरभ पुन्हा एकदा तयार. सौरभ भंडारी यांचं कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. यावेळी फटका चांगला आहे. हा नक्की साबित करून दाखवलंय, इतिहास घडून दाखवलाय. तसंच याच्यानंतरचा समालोचक आपल्या एक प्रोफेशनल कॉमेंटेटर प्रशांत यांच्या मार्फत तुम्हाला ऐकू येणार आहे.